सगळ्या महाराष्ट्रात पोहोचते बरं. विठ्ठल ब्राह्मण वृंद यांनी नाथबाबांनी पाहिले आणि नाथबाबांनी विचार केला दररोज येत नाही तर आज कसे काय एवढी ब्राह्मण मंडळी येत आहेत. त्यावेळेस नाथ महाराजांच्या लक्षामध्ये आलं, अरे आज कपिला षष्टीचं पर्व आहे आणि आपण तो एका खांद्यावर पंचा घेऊन आलेलो आहो, यायला काय दान द्यावं. नाथ महाराज विचार करू लागले यायला काय द्यावं. मात्र नाथ महाराज होती ती. नाथ महाराजांनी जर एखाद्या लोखंडावर नजर टाकली तर त्या लोखंडाचं सोनं होण्याची शक्ती नाथबाबांच्या नजरेमध्ये होती. म्हणून नाथबाबानं काय केलं, गंगेमध्ये बुडायचे आणि हातामध्ये येईल तेवढा दगड ब्राह्मणाला दान द्यायचे. कारण मी का सांगालो, आजचं कीर्तन पर्वावर आहे आणि हे कीर्तन तुम्ही जर शांत चित्तानं मनातून श्रवण केलं तर त्याचा लाभ तुम्हाला मी नाही माऊली सांगतात, तरी अवधान एक वेळ द्यायचे मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का विठ्ठल. नाथ बाबा बुडू लागले आणि हातात आला तेवढा दगड ब्राह्मणाला देऊ लागले. ब्राह्मणाचे चेहरे पडले. अपेक्षा होती आज कपिला षष्टीच्या पर्वावर नाथबाबा किती दान देतात की, मात्र दगड शेवटचा ब्राह्मण राहिला. नाथबाबा बुडले आणि जवळजवळ 20-22 किलोचा दगड हाताला आला आणि ते दगड शेवटच्या ब्राह्मणाला दिला. बाकीच्या ब्राह्मण मंडळीनं दगड काय करा म्हणून फेकून दिले आणि जो 22 किलोचा दगड शेवटी ज्या ब्राह्मणाला मिळाला होता त्याने विचार केला याचा उपयोग होईल न होईल, कमीत कमी धुन धुयाला तरी काम. म्हणून त्यानं डोक्यावर घेऊन तो दगड घरी आणला. रात्री झोपले घरी आणि सकाळी माऊली झाडझूड करायला उठली तर त्या अंगणामध्ये टाकलेला दगड पिवळा दिसू लागला. जवळ जाऊन पाहिलं तर प्युअर 24 कॅरेट सोनं. सोन्याचा दगड पाहिला. मालकाला उठवलं, म्हणली मालक काल तुम्ही जो दगड आणला 22 किलोचा दगड सोन्याचा झालेला आहे. माऊली गुणानं बसते का. बाकीचे जे संघ स्नानाला गेलेले होते, ज्याला दगड दिलेली होती त्याच्या घरी गेल्या. सांगितलं आमच्या मालकांना नाथबाबांनी दगड दिला आणि तो 22 किलोचा दगड सोन्याचा झाला. आता हे ऐकल्यानं ते माऊल्या झोपू देतात मालकायला. त्याच्या अंगावरली गोधडी ओढू लागल्या, तुम्ही काल तुम्हाला नाथ महाराजांनी दिला दगड कुठे आहे. यायनं सांगितलं आम्ही फेकून दिले, तिकडे 22 किलो सोनं झालंय आणि तुम्ही झोपाल्या. हे 4 वाजता ब्राह्मणाला उठवलं. ब्राह्मण उठले नीटनाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराज पलंगावर झोपलेले होते. पलंगा सगटच उचलून गंगेवर घेऊन गेले. यायनच उचलून नाथबाबाला गंगेमध्ये बुडीवलं आणि मोठमोठे उचल तेवढाले दगड नाथबाबा जवळ नेऊन देऊ लागले. म्हणू लागले बाबा हे आम्हाला द्या. नाथबाबानं सांगितलं आज केवढाही दगड दिला तर काही होणार नाही, पर्व काल होत विठ्ठल. म्हणून एक पर्वावरला आजचं कीर्तन आहे आणि त्या ठिकाणी कोण जनाबाई आई साहेब तुम्हा आम्हाला सांगतात भगवंताला बाहेर पाहू नका. भगवंताचं वास्तव्य आपल्या हृदयामध्ये साठविला राहे हृदया संपुष्टी. 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 साठविला राहे हृदया संपुष्टी.
बाहेर धाकुटी मूर्ती उभा, हृदयामध्ये तोच आहे आणि बाहेर सुद्धा तोच आहे. सर्वत्र भगवंत भरून उरलेला आहे. आता आपल्याला स्त्री हे पुरुष, हे पशु, हे पक्षी, हे बैल, हे म्हैस दिसायला जरी वेगवेगळं असल तरी त्यातलं ब्रह्मतत्व असणार तोच भगवंत आहे. असंच माझं एका गावामध्ये कीर्तन होतं पाटील. कीर्तन संपलं आणि त्या घरच्या मालकानं चहा घेण्यासाठी घरी नेलं. घरी नेल्यानंतर 11 वाजता त्या माऊलीने सांगितलं, महाराजांना तुम्ही चहा घेऊन आल्या, मात्र घरची साखर संपली. साखर संपली म्हणल्याबरोबर पाटील म्हणले, टाक 2 कुत्र्याची पिल्ली. मी उठूनच उभा राहिलो. 2 कुत्र्याची पिल्ली, मी चहा पित नाही म्हणलो. म्हणले, महाराज तुम्ही नुसते कीर्तन करता काय? माझ्या वडील मुलीचं लग्न झालेलं आहे आणि लहान्या मुलीनं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. मी कारखान्याचा डायरेक्टर आहो. 4-5 पोते कारखान्याहून साखर लग्नाला आणलेली होती आणि रुखवतावर मांडण्यासाठी माझ्या लहान्या मुलीनं कुत्र्याचे काही, डुकराचे काही, मांजराचे काही पिल्ले केलेले आहेत. मग मला सांगा, ते कुत्र्याचे पिल्ले टाकल्यानं चहा होईल की नाही? दिसायला जरी कुत्र्या मांजराचे पिल्ले असतील, मात्र त्यातलं खरं तत्व ब्रह्म काय आहे? साखर आहे. तसे आपण दिसायला वेगवेगळे असल तरी त्यातलं तत्व देव आहे. विठ्ठल. म्हणून जनाबाई म्हणतात, तो भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे, मात्र आपण अज्ञानामुळं त्याला अनेक ओळखू शकलो नाही. बाहेर मंदिरामध्ये देवाचा शोध घेत आहो. प्रत्यक्ष देव तर सांगतात, माझं वास्तव्य कुठं आहे? आपण मंदिरामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देवाची भेट होणार नाही. आणि देवाची भेट व्हायची असेल तर देवानं सांगितलेलं आहे, माझं वास्तव्य कुठं आहे. जमते का महाराज? माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझं वास्तव्य कुठं आहे? माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. म्हणून तर महाराज म्हणतात, कलियोगा माझी करावे तेने नारायण दिलवे, तेने नारायण दिलवे, तेने नारायण कलियुग माझी करावे चित्ते, तेने नारायण तेरे नारायण
आणि मग त्यानंतर मात्र त्या देवाचं स्वरूप कळते. कारण मनानं जर परमार्थ केला तर देव कळत नाही आणि संतांच्या संगतीनं परमार्थ केला की मात्र देवाचं स्वरूप कळाल्याशिवाय राहत नाही. नामदेव महाराजांना देव बोलत होते. नामदेव महाराजांनी सांगायचं देवा दूध पिया. देवानं दूध पियायचं. मात्र ज्या वेळेस संत संमेलन भरलं त्यावेळेस नामदेवाला कच्च ठरवलं. नामदेव महाराज रडत देवाकडे गेले. देवा तू मला बोलतोस, चलतोस घरी, स्नानाला येतोस आणि मी कच्चा कसा? त्यावेळेस भगवंतानं सांगितलं नामदेवा खरंच तू कच्चा आहेस आणि तुला जर माझं हे विश्वरूप कळायचं असेल तर तुला औंढ्याला जावं लागेल. आणि ज्या वेळेस नामदेव महाराज औंढ्याला आले आणि औंढ्याला आले खेचर स्वामीची भेट घेतली तर खेचर स्वामी महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. नामदेव महाराजांनी विचार केला. म्हणले देवाचा नंबर चुकला. कारण ज्याला देव कळत नाही प्रत्यक्ष महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून जो झोपतो आणि त्याच्याकडून मला अनुग्रह घेण्याची आज्ञा देवानं केलेली आहे. देवानं सांगितलं महाराज, नामदेवानं सांगितलं महाराज पाय कुठे ठेवलेले आहेत? त्याने सांगितलं माझे पाय उचलून बाजूला ठेवा. बाजूला ठेवले तरी पिंड प्रगट झाली. पुरा येडा मारला. जिथं पाय टेकवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पिंड तयार होऊ लागली. आणि त्यावेळेस नामदेव महाराजांना खेचर स्वामीचा अधिकार कळाला आणि संतांची भेट झाल्यानंतर देव कळण्यासाठी अनुग्रहच घ्यावं असं काही गरज नाही. कृपा कटाक्ष निहाळिले आपले पदी बैसविले, मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि त्या ठिकाणी त्यावेळेस नामदेव महाराजांच्या अज्ञानाची काजळी निघून गेली आणि त्यावेळेस देवाचं रूप कळू लागलं. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. अशी अवस्था कशामुळे झाली? संतांच्या कृपा आशीर्वादामुळं. म्हणून देवाचं जर रूप कळायचं असेल तर संतांच्या संगत परमार्थ करावा लागतो. कारण देव दाखवण्याचं ज्ञान दुसरं कोणापाशी नाही. बाकीचं तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज आहे. डॉक्टर व्हायचं असेल तर आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. तुम्हाला जर माणूस व्हायचा असेल आणि देव जर पाहायचा असेल तर हाच अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठ्ठल मग नामदेव महाराजांची परीक्षा देवानं घेतली. कोरडी रोटी घेऊन पळू लागले कुत्र्याच्या रूपामध्ये आणि त्यावेळेस नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पाठीमाग लागले. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आणि ते महान जनाबाई तुम्हा मला त्या भगवंताच्या राहण्याची जागा सांगत आहेत. तुमच्या हृदयामध्ये तोच आहे. मात्र आपली अवस्था कशी झालेली आहे? बेंडकी सरकी का कमलकंद आणि दरदुरी नांदणुकी एकेची घरी पराग सेविजे ब्रह्मरी रा चिखलची उरी. कमळणीचं फुल तिथंच आहे, त्याच्यात भरपूर मकरंद आहे. मात्र ते मकरंद सेवन करण्याचं ज्ञान बेंडकीला नाही, म्हणून ती तिथंच चिखल उकरीत आहे. मग तसं आपल्याला संतांची भेट झाली नाही, आपल्याला ते ज्ञान नाही. बेंडकळी तिथला चिखल उकराले आणि आपण संसारातला चिखल उकरालो. विठ्ठल हृदयातला देव जर कळायचा असेल तर अंतःकरणामधले जे विकार आहेत, जे परमार्थाला बाधक आहेत, ते आधी बाहेर काढाव लागतील. तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, माझा देह विठ्ठलानं भरलेला आहे, मात्र मी आधी काय केलं? काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, तुका म्हणे
क्रोधे केले घर रीती. आता काम क्रोध हे तर याच जन्मामधले संस्कार नाहीत, जन्मोन जन्मीचे संस्कार, ते विकार आपल्या सोबत आलेले आहेत. मग विकार जातच नाहीत का? विकार जातात, 100% जातात. कारण विकार जायचे असेल तर आपल्या मनाला आधी ताब्यामध्ये आणावं लागल. आणि मन तर मनासारखं तर चप्पल दुसरं काही नाही. कारण आता विचार करा तुम्ही, गेलं मन आपलं मोदीला भेटायला, काही घेणं नाही देणं नाही, आणि एका सेकंदामध्ये परत सुद्धा आलं. मग असं एवढं अवखळ मन ताब्यात घेणं काय तितकं सोपं आहे काय? मन येते, कारण परमार्थाकड मन येतच नाही. त्याला माहित आहे इकडं आलं की मी पुन्हा संसाराकडे जात नाही. माशी सारखी अवस्था आहे. माशी कशावरही बसेल, मात्र इष्ट्यावर बसलेली पाहिली का तुम्ही? कारण तिला माहित आहे मी इष्ट्यावर बसलं की शिल्लक राहत नाही. तसं मनाला माहित आहे मी एकदा देवाकडे गेलं की संसाराकडे येत नाही. जमते का महाराज? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता होते धावे मना, आता कोठे धावे मना, आता धावे मना, आता कोठे धावे मना. आता कोठे तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देख लिया, तेरा सीन तेरा, भाग तेरा कीन गेला, भाग गेला, कीन गेला, भाग गेला, कीन गेला. संसारातलं मन आपल्या वाट्याला दुःख आल्यानंतर देवाचं नाव घेईल, मात्र देवाकडे गेलेलं मन पुन्हा संसाराचं नाव घेत नाही. पाना तुकाराम महाराजांची डोळ्यात देखत अन्न करता पत्नी गेली. 100-200 एकर जमीन संपली, दुष्काळ पडला, सगळं दिवाळं निघून गेलं, काही राहिलं नाही. तरी त्याची चिंता तुकाराम महाराजांनी केली नाही. देव आले आणि महाराजांना प्रतिक्रिया विचारू लागले. म्हणले काय तुकाराम महाराज, बरा दुष्काळ पडलाय का? त्यावेळेस तुकाराम महाराजांना प्रतिक्रिया दिली. महाराज, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. देवा दुष्काळ पडला नसता तर माझ्या खिशामध्ये नोटा राहत होत्या खर्चायला. मी इकडे परमार्थाकडे येत नव्हतो. दुष्काळ पडला, गुरं गेले, ढोरं गेले, म्हणून मी भंडाऱ्या माळावर तुझं चिंतन करायला मोकळा झालेला आहो. कारण देवाकडे गेलेलं मन होतं. पत्नी मेली तरी खंत केली नाही. आता मला सांगा, तुकाराम महाराजांना 2 पत्न्या होत्या. एक डोळ्या देखत अन्न करता मेली. ज्या मालकाच्या अर्धी रोटी आणून मालकिनीला जगवणं होत नाही, या जिवंत राहिल्या पत्नीच्या नजर मध्ये त्या मालकाची किंमत किती राहील? टायमाचं टायमाला काही देव बरोबरी होत नव्हती. गावात कोणी किंमत करीत नव्हतं. मला सांगा ना, ज्याची पत्नी ज्याला टायमावर चहा करून देत नाही त्याचं गावात किती वजन राहील? कोणी बोलत नसत, रामराम घालीत नसत, तरी देवाने येऊन प्रतिक्रिया विचारली. काय तुकाराम महाराज, एक गेली म्हण, दुसरी चहा टायमाला करून देना, नीट बोलना. त्यावेळेस तुकाराम महाराजांना प्रतिक्रिया दिली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जगा माझी, घरी 3 नीट बोलना, म्हणून मला कोणी राम राम घालना, म्हणून भंडाऱ्या माळावर तुझं नाम चिंतन कराय मोकळा. विठ्ठल विठ्ठल. कारण भगवंताच्या
चरणाकडे मन गेलेलं होते. मग आपलं मन येणारच नाही का? निश्चित येते. मात्र बरीच प्रक्रिया करावी लागते. विठ्ठल एका राजानं शेळी पाळलेली होती. मन कसं परमार्थाकडे आणायचं सांगतो महाराज. राजानं शेळी पाळली होती. एवढं प्रेम राजाचं त्या शेळीवर, एवढं प्रेम, थोडंही विसंबायचा नाही. एक वेळेस राजाला, आता राजा लहरी, राजा असल, सत्ता असल म्हणून डोसका असल तितकं काही खरं नसते. गावात दौंडी दिली. आपली शेळी जर कोण जगवून आणली तर 22 एकर गाव घरची जमीन देणार. आणि जर नाही जगवून आणली, कारण शेळीची परीक्षा घेण्यात येईल, नाही जगवून आणली तर त्याला मात्र तुरुंगामध्ये टाकणार. आता पोरं सोरं विचार करू लागले, 20 एकर जमीन मिळणार आहे, शेळी जगवायला काही टाइम लागणार आहे. दुसऱ्या दिवशी एक तरुण आला, सांगितलं महाराज मी आज तुमची शेळी चारायला घेऊन जातो आणि जगवून आणतो. महाराज म्हणले जगवून आणली मी परीक्षा घेणार आणि परीक्षेमध्ये तू जर पास झाला तर 22 एकर गावखरची जमीन तुला मिळणार. परंतु शेळी नाही जगली तर तुरुंगामध्ये टाकणार. 8 मान्य केली. मुलानं गेला शेळी घेऊन. त्यानं हुरड्यात आलेल्या तुरीच्या वळीलाच लावून दिली. शेळी अशी जगली, फुटायला झाली. घेऊन आला स्टेजवर. स्टेजवर घेऊन आल्या बरोबर राजानं कवळ्या 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 बाभळीच्या अशा हातात मध्ये शेंगा धरल्या. शेंगा धरल्या बरोबर शेळी धावतच आली, शेंगा खाल्ल्या. टाका म्हणली याला तुरुंग. दुसऱ्या दिवशी दुसरा तरुण आला. त्यानं शेळी चारायला नेली. चाऱ्यानं हिचं पोट भरणार म्हणून त्यानं पायली 2 पायल्या गव्हाचं पीठच चारलं चुरू चुरू. शेळी सलाय ना गेलं तिला. शेळी कणत कणत आली स्टेजवर, कारण पीठ खाल्लेलं होतं. राजानं हिरवा हिरवा काचा पाला त्या शेळी पुढी धरला. धरल्याबरोबर शेळीनं पाला खाला. टाका याला तुरुंगात. असे 22 तरुण तुरुंगात गेले. मात्र एक कलियुग आहे, शेराला शेवा शेर असतो. दुसरा एक तरुण आला. त्यानं सांगितलं महाराज आज मी शेळी जगवून आणतो. त्यानं तुरीनं नेऊन सोडली. तुरीनं नेऊन सोडी शेळी तर जगली 12-1 वाजेपर्यंत. मात्र त्यानं परीक्षा राजा घ्यायला म्हणला, ढाळा येला काचा तरी पुढी करायला, शेळी खायली. म्हणून त्यानं काय केलं, जगली, पाणी पाजवली, 2 सोयाबीनचे ढाळे उपटिले, शेळीच्या तोंडाच्या समोर ठेवली. शेळीनं त्याला तोंड लावलं. तोंड लावल्याबरोबर त्यानं इतकं टिकूर केलं, दिला तोंडावर रट्टा. शेळी माग फिरली. तिच्या पुढे ढाळा धरायचा. ढाळ्याला तोंड लावू लागली की असं 2-3 वेळेस झालं. पुन्हा चारली आणि चारून पुन्हा ढाळा त्या शेळीच्या समोर केला. जे शेळी पळून गेली, थांबली नाही. त्यानं ध्यान लावूनच राजाच्या स्टेजवर जगलेली शेळी. राजा म्हणला हे जलद जाते. ज्या वेळेस राजानं तुरीचा ढाळा शेळी पुढी केला, केल्याबरोबर स्टेजवरून उडी मारून शेळी पळून. कारण शेळीला काय केलं, फक्त तिला मार दिला. तसं या मनाला जर परमार्थाकडे आणायचा असेल तर भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा आणि संत संगतीचा मार द्यावा लागते. विठ्ठल म्हणून तर माऊली म्हणतात ते ज्ञान संताकडेच आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी याथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेची. मात्र आपण संताला भजत नाही, मनानं परमार्थ करतो. माऊली सांगतात मनानं परमार्थ केल्यानं काय होते. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला,
मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून देवाला जर आपलंस करायचं असेल तर संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. अशी कोणती जनाबाई आई साहेबांना भक्ती केली असेल? 6 वर्षाची मुलगी आई वडिला सोबत पंढरपूरला गेली आणि पंढरपूरचं ते भगवंताचं रूप पाहिलं. देवाचं रूप कसं आहे? लावण्य सुंदर मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विठेवरी, उभे पंढरीचे विठेवरी रामा. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. आणि असं ते सावळं रूप 5-7 वर्षाच्या मुलीनं जनाबाईनं पाहिलं आणि त्या ठिकाणी सांगितलं मी घरी येणार नाही, कारण देवाचं रूपच तसं आहे. देखिला डोळा बैसला मनी तेची वदनी उच्चारी. अशी अवस्था 5-6 वर्षाच्या त्या लेकराची झाली. आई वडिलाचा नाईलाज झाला. आता कोणतं शास्त्र आई वडील मेले म्हणते, कोणतं शास्त्र घरी परत आले. कारण जेवढे जेवढे तुम्ही शास्त्राचा विचार करा, एरही बी देवही पहा तुम्ही, हे शास्त्र ते मोठा म्हणते, ते शास्त्र ते देव मोठा म्हणते. कारण भेद संपुष्टात येत नाही. तसं आई वडिलांचा नाईलाज झाला आणि ती जनाबाई त्या मंदिरामध्येच भगवंताचं चिंतन करू लागली. संध्याकाळ झाली, हुरहुर आता 5-6 वर्षाचं लेकरू आणि सहज नामदेव महाराज मंदिरामध्ये आले आणि ते लेकरू पाहिलं आणि त्या लेकराला नामदेव महाराज घरी घेऊन गेले. आता नामदेव महाराजांची परिस्थिती तर सगळ्याला माहित आहे. मी आधीच सांगितलं, आम्ही सदैव सोडके जवळी येतात चोर 14 माणसं घरी, एक नाही 2 नाही. त्याचीच अवस्था कशी होती? 14 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी आणण्यासाठी. आणि 15वी जणी घेऊन गेल्यानंतर पत्नीच्या आईच्या कपाळाला गाठी पडल्या. मात्र संताचं काळीज होत आणि जनीला कसाय का होईना आधार मिळाला. इतिहास सगळ्याला माहित आहे. देव दळण दळू लागायला याचे आणि सहज एक वेळेस आल्यानंतर देवानं सगळे दागिने काढून ठेवले. दागिने तिथे विसरून काकड्याचा टाइम झाला म्हणून गडबडीनं देव गेले आणि ब्राह्मणाच्या लक्षामध्ये आलं देवाच्या अंगावर दागिना नाही आणि जनाबाईची वाकळ पांघरलेली आहे. ही वाकळ जनीची आहे. चोरीचा आळ जनाबाईवर आला. आल्याबरोबर आता पहिले काही अविचारी राजे होते आणि त्याने डायरेक्ट जनाबाईला सुळावर देण्याची शिक्षा केली. त्यावेळेस जनाबाईनं देवाला खूप शिवा दिल्या, नको तेवढ्या शिवा दिल्या. देवाला म्हणू लागली, पुण्यवंत पाताळ लोकी, देवा तू किती कपटी आहेस मला कळालं. ज्यानं ज्यानं तू ही भक्ती केली त्याचा तू सगळा सत्यानाश केला. सदा विठ्ठल विठ्ठल बोले, तू कोणाचे बरे नाही केली. याच्याही पुढच्या दिल्या. तुझी रांड रंडकी, कारण तिचं मत मी काही याच्यामध्ये दोषी नसताना या बाकीच्याला कळ माहित नाही, मात्र देवा तुला माहित नाही काय.
अरे मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू बांधलं तर त्याचा तुला आवाज ऐकू येतो, आणि या ठिकाणी दागिने तू विसरून गेलास हे तुला सांगता येत नाही का? आणि ज्या वेळेस जनाबाईला त्या सुळावर चढविण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या सुळाचं फुलामध्ये रूपांतर झालं, आणि त्यावेळेस जनाबाईनं विचार केला, अरे आतापर्यंत मी देवाला दोष दिला, मात्र देव दूर नाही, तो देव आपल्या हृदयामध्येच आहे. जनाबाई महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देवा आहे, देवा आहे, देवा आहे, देवा आहे, देवा आहे, देवा आहे, देवा सांगतात, देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, आणि तेच हृदयामधला देव सर्व रूप घेऊन या पृथ्वी तलावर नटलेला आहे. आपल्याला वाटल देव तर एवढा मंदिरामध्ये वास्तव्य आहे, मात्र देव या जगतामध्ये मावतच नाही. ज्ञानेश्वर माऊली देवाचं स्वरूप सांगतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्या भगवंताचं नाम एवढं व्यापक आहे, तर भगवंत किती व्यापक असेल. सर्वांमध्ये व्यापक पृथ्वी आहे, पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश व्यापक आहे, आणि आकाशापेक्षाही भगवंताचं नाव व्यापक आहे. भगवंत किती मोठा असेल जमते का महाराज. गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे, हे गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी नाम वाड आहे. ज्ञानदेवा कुशेर गगनाहुनी वाड नाम आहे. मग मला सांगा, गगनापेक्षाही जर महान भगवंताचं नाम आहे, तर तो भगवंत किती महान असेल. बर ज्ञानेश्वर माऊलीनं निवृत्तीनाथालाच का पुसलं. भगवंत
कळण्याचं तत्वज्ञान भगवान शंकराकडून चालत आलेली ही परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिदाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्या मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गह्यनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवसार जोजविले. भगवान शंकर त्या तत्वज्ञानाचं चिंतन करीत होते. दररोज सकाळी उठलं संध्याकाळी भगवान शंकर त्या तत्वज्ञानाचं चिंतन करायची आणि पार्वती साहेब नुसतं ऐकायच्या. कारण पार्वती आई साहेबाला वाटायचं माझे मालक म्हणजे महादेव, सगळं जग माझ्या मालकाचं नाव घेते, मात्र माझे मालक कोणाचं चिंतन करीत आहेत. नारद महर्षीचं आगमन झालं आणि नारदानं पार्वती आई साहेबाचे कान भरले. तुमचा मालक मात्र तुम्हाला हे तत्वज्ञान सांगायला तयार नाही. कारण त्या भगवान शंकरानं जर तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकराला आई साहेब दररोज विचारायच्या तुम्ही जे तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाचं चिंतन करता ते तत्वज्ञान मला सांगा. महादेवाला माहित होतं कारण हे तत्वज्ञान जड आहे आणि हे जड तत्वज्ञान कोणाला पचत नाही. आणि खरंच आहे साधारण कीर्तनाला पोथीला तुम्ही जा घरी झोप 1:30 वाजोस्तोवर येत नाही, मात्र कीर्तनामध्ये आल्याबरोबर डुकल्या याला सुरू होतात विठ्ठल. कारण हे ज्ञान जड असते. म्हणून भगवान शंकराला विचारल्याबरोबर भगवान शंकर म्हणायचे उद्या. आई साहेब विचारायच्या मला ते ज्ञान सांगा. शंकर म्हणायचे उद्या. आता उद्या किती दिवस चलल? माऊली जर बिघडली तर अजिबात तिचा हात पुरवावच लागते. किती जरी तुमच्या लांब लांब मिशा असल्या तरी ऐकत. तशीच भगवान शंकराची अवस्था झाली. शेवटी सांगाव लागलं, मात्र ते तत्वज्ञान असं कुठेही रस्त्याला सांगता येत नाही. म्हणून आई साहेबाला कोठे घेऊन गेले? क्षीरसिंधूचे पहिलं तिरी, शक्तीची कर्णकुरी, जिथं माणसाचा थारा नाही पक्षाचा वारा नाही, असं समुद्राच्या पलीकड आई साहेबाला घेऊन गेले आणि ते तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आई साहेब श्रवण जीव लावून करू लागल्या. भगवान शंकरानं सांगितलं मी ज्ञान सांगतो मात्र तू होकार दियाचा. कारण आपले पहिले पूर्वीच्या काळामध्ये खळे व्हायचे त्यावेळेस ते उधळलेली रास शेती असायची, चोर भरून नेतात म्हणून चांगला मोठे खोड लावून जाळ करायचे. 2 जण शेतीरायचे, एक कहाणी सांगायचं आणि एक हू म्हणायचं. आणि हू म्हणलं की ते ऐकणाराला मजा वाटते आणि सांगणाराला मजा वाटते. मात्र हे तत्वज्ञान होतं. भगवान शंकर मस्त जोशामध्ये सांगू लागले आणि आई साहेब कव्वा झोपी गेल्या त्याला खबर नाही. आणि हे भगवान परमात्मानं विष्णू परमात्मानं जाणलं अरे जगाचा उद्धार होण्याचं तत्वज्ञान वाया चाललेलं आहे. म्हणून त्याने काय केलं? मासळीच्या उदराचा आधार घेतला आणि सूक्ष्म रूप घेऊन एका मासळीच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि ते भगवान शंकराला मासळीच्या उदरामधून होकार देऊ लागले. भगवान शंकराला वाटलं पार्वती हुंकार दियाली. तत्वज्ञान सांगणं संपलं. भगवान शंकरांनी डोळे उघडले तर आई साहेब आडभाड झोपी गेलेल्या. अंतर्ज्ञानानं पाहिलं हे तत्वज्ञान कोण प्राप्त केलं, हुंकार कोण देऊ लागलं, तर त्यावेळेस कळालं की विष्णू परमात्मानं मासळीच्या उदराचा असणारा आधार घेतला आणि माझं तत्वज्ञान चोरून प्राप्त करून घेतलं. अरे या विष्णूनं मला जर मागलं असतं तर मी हे तत्वज्ञान त्यांना दिलं असतं. चोरी करायचं काही काम नव्हतं, हे काहीपासून चोऱ्या कराय शिकलं. राग आला, अकराळ विक्राळ रूप धारण केलं आणि त्रिशूळ घेऊन विष्णू परमात्म्याच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तत्वज्ञान जड असते, त्याला अहंकार तेव्हाच येते. न लगे अज्ञानाचे
पाठी झोंबे सज्ञानाचे कंठी मासळीच्या उदराचा आधार घेतला होता तेव्हा सूक्ष्म होऊन गेले आणि ते ज्ञान प्राप्त झालं की जाते वेळेस भगवान शंकराचं रूप पाहिलं आणि पोट फोडूनच बाहेर निघाले. मासोळीला राग आला, अरे मी याचा काही गुन्हा केला नसताना यानं सूक्ष्म माझा आधार घेतला आणि जाते वेळेस मला दुखापत करून गेला. मासळी लाग पाठीमाग कोणाच्या? विष्णूच्या. आणि त्या मासळीला विष्णू परमात्मा कोठे सापडले? विटेवर. आणि विटेवर सापडल्या बरोबर त्या मासळीनं पांडुरंगाचे दोन्ही कान धरली. म्हणून तर अभंगामध्ये आहे मकर कुंडल मकर कुंडले तळपती शबने 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 कंठी कुसुमने विराजित कंठी कुसुमने विराजित तुलसी हार गळा काशी पीतांबर तुझ्या गळा काशी पीतांबर कंठी कुसुमने विराजित कंठी कुसुमने तुलसी हार गळा काशी पीतांबर तुलसी हार गळा काशी पीतांबर. मला सांगा ना भगवान परमात्माला कानामध्ये घालाय दुसरे दागिने करता आले नसते काय? मासोळी अडकीत होते काय? हे मासळीनं कान धरलेले आहेत. भगवान शंकरानं विचार केला हेतनं तत्वज्ञान प्राप्त केलेलं आहे, हे काय जगासाठी उपयोगामध्ये आणतो की काय स्वतःसाठी ठेवून घेतो? म्हणून भगवान शंकर गोरक्षनाथाच्या रूपामध्ये या पृथ्वी तलावर आले. तेव्हा मासळीचा आधार घेतला म्हणून मच्छिंद्रनाथ नाव प्राप्त झालं. भगवान शंकराचं तत्वज्ञान मच्छिंद्राला मिळालं आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्षनाथा जवळ तत्वज्ञान विष्णूच्या रूपामध्ये गैनीनाथ आलेले आणि गैनीनाथाला प्राप्त झालं. गैनीनाथानं विचार केला, अरे कारण माऊली पर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा होती आणि गैनीनाथाजवळ ते तत्वज्ञान प्राप्त झालं. त्र्यंबकेश्वरला एका गुहेमध्ये आराधना करीत होते आणि सहज या 5 भावंडाईला 4 भावंड आई वडील आळंदीच्या लोकांना संन्यासाची मुलं म्हणून वाळीत टाकलेलं होतं. म्हणून काहीतरी मनाला विरंगुळा व्हावा म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेब निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली सोपान काका आणि मुक्ताबाई त्र्यंबकेश्वरची परिक्रमा करण्यासाठी गेले आणि ज्या वेळेस त्या डोंगराला प्रदक्षिणा घालीत असताना गैनीनाथानं विचार केला हे तत्वज्ञान निवृत्तीनाथ यांना दिलं तर जगाचा फायदा होईल म्हणून वाघाचं रूप घेतलं. त्याच्या पाठीमाग लागले 4 मुलं चौकड, आई एकड, वडील एकड अशी सगळ्याची विल्हेवाट लागली आणि निवृत्तीनाथाच्या पाठीमाग लागून ज्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये गैनीनाथ होते आणि त्या गैनीनाथाजवळ निवृत्तीनाथाला घेऊन गेले. गहेनी प्रसादे निवृत्ती दातार. निवृत्ती नाथाला गैनीनाथाकडून ते ज्ञान प्राप्त झालं आणि निवृत्तीनाथानं ते ज्ञान ज्ञानेश्वर माऊलीला
दिलं ज्ञानदेव पुषे निवृत्तीसी साड गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीला प्राप्त झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी हा उघडा बाजार ज्ञानियांचा राजा गुरु महाराज गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामरासी काय थोर पाना काय थोर पाना मज पामरासी काय थोर पाना काय थोर पाना मज काय थोर माझा पामराज काय थोर ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे राज्य केव्हा झाले ज्या वेळेस निवृत्तीनाथांचा वरदहस्त प्राप्त झाला त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली आणि त्या गुरुच्या कृपेमुळं कारण गुरु एवढा शक्तिशाली असतो श्री गुरु सारिखा असता पाठीरा का इतराचा लेखा कोण करी. आणि त्या गुरुच्या ज्ञानाच्या बळावर जे तत्वज्ञान संस्कृत मध्ये होतं आणि ते तत्वज्ञान प्राकृत मध्ये कोण ज्ञानेश्वर माऊलीनं आणलं. आता खूप पंडित झालेले आहेत मात्र संस्कृतचं प्राकृत करण्या एवढा पंडित कोणी झाला नाही. कारण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचे राज्य आहेत. राजेच नाही उपजताच ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी सांग देव. जो वेद आहे तो वेद सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. मग मला सांगा त्याच्या ज्ञानाला पाहायची काही किंमत आहे काय? आणि हे तत्वज्ञान प्राकृत आणण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपानं त्याच परमात्माला पुन्हा येवाव लागलं. कोण्या पंडिताला प्राकृत करता आलं नाही. अर्जुना संकट पडता भारी गीता सांगे कुरुक्षेत्री त्याची अवतार अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी उद्धरावया विठ्ठल विठ्ठल. किंवा लोपले ज्ञान जगी हित नेनी ती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले. ज्ञानी ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले म्हणून तुम्ही आम्ही अखंड हरिनाम सप्ते करू शकालो. कारण हे ज्ञान नव्हतं असं नाही. बऱ्याच पूर्वीचं हे तत्वज्ञान आहे. भगवान शंकर म्हणजे तेव्हापासून हे तत्वज्ञान आहे. मात्र कसं होतं हे सोन्याच्या हिटीसारखं ज्ञान होतं. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं काय केलं? संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली शे मराठी गीता देवी. ज्ञान होतच. एक आमच्या इथं महिला मंडळ आहे आणि त्या महिला मंडळाची अध्यक्ष गावातली पाटलीनबाई आहे. मात्र पाटील असा चिंगूस. सोनं 2 किलोची इटच होती घरी. मात्र त्याचे दागिने करावं तर दागिल होते म्हणायचे. सोन्याची इटच
आणि ते महिला मंडळाची माऊली अध्यक्ष असल्यामुळे हे बाया बोलवायच्या. बोलवाय गेले की हे नुसती जायचे, अंगावर फुटका म्हणी नाही. त्यावेळेस बाया उपहासानं म्हणायच्या आली लंकेची पार्वती, कारण अंगावर फुटका म्हणी नाही. आता लंका तर सोन्याची होती, मात्र ज्या वेळेस पार्वती आई साहेब गेल्यानंतर रावणानं विचार केला आई साहेबाला भेट म्हणून काय देवाव. सोनं देवाव तर आपले भिताड सोन्याची आहेत, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, मग भिताडा देतात काय, म्हणून काहीच दिलं नाही. म्हणून लंकेची पार्वती म्हणतात. लोक बाया हसायच्या, त्या माऊलीला दुःख वाटायचं, एवढी आपण श्रीमंत आहोत अंगावर फुटका म्हणी नाही. पाटला जवळ जाऊन दुःख सांगू लागली, मला बाया कमी समजाल्यात. पाटील म्हणले त्याची काय ताकद आहे कमी समजायला, उद्या बांध ईद गळ्यात जाय 2 किलोची ईट माऊलीनं त्या गळ्यामध्ये बांधली आणि उद्या मीटिंगला गेली. बायानं गुणानं राहो की म्हणले आला माय पाटलाचा बैल. काल ते कसाटी वणी गळ्यामध्ये. पुन्हा दुःखानं घरी गेली. घरी गेल्यावर पाटलाला दुःख सांगितलं, पाटलाला राग आला. मुदखेडला, नांदेडला, भोकरला कुठेतरी गेला आणि त्या 2 किलोचे वेगवेगळे दागिने करून आणले. आणि तिसऱ्या मीटिंगला पाटलीन गेली, अशी शोभून दिसू लागली. ज्ञानेश्वरी पहिली गीतेच्या रूपानं तशीच होती. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. जशी पाटलानं त्या विटीचे दागिने केले, तसे असणारे त्या संस्कृताचे आपल्या प्राकृत मध्ये दागिने केले. आणि तुम्हासाठी पुन्हा सांगितलं, माझा मराठीचा बोल कौतुके, अमृता ते पैजा अशी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन विठ्ठल. आणि त्या ज्ञानाचं संत मंडळीनं चिंतन केलं आणि या ब्रह्मांडाच्या मालकाचं त्याला दर्शन झालं. आणि तेच भगवंत नटलेले संताच्या निदर्शनाला आले, जनाबाईच्या निदर्शनाला आले. आणि जनाबाई महाराज सगळं नटलेलं भगवंताचं स्वरूप आहे. अभंगाच्या दुसऱ्या देवन तेला नाना करुये, देवन तेला नाना करुये, नटला नाना परी, देव नटला नाना परी. देवन तेला नाना करुये, देवन तेला नाना करुये, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. बोलो देवना चला चले, बोलो देवना चला चले, देवना तेला नाना करुये, देवना तेला नाना करुये, देवना तेला नाना करुये, देवना तेला नाना करुये. बोलणी उरला चराचर, बोलो देवना चराचरी, देव नटला नाना करुये, देवना तेला नाना करुये, देवना तेला नाना करुये, देवना तेला नाना करुये. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. कारण आपली भक्ती तशी पाहिजे, देव इथंच प्रगट होतो. ज्यावेळेस द्रौपदी आई साहेबाची विटंबना होऊ लागली आणि त्यावेळेस द्रौपदी आई साहेबांना हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकया लावीला. आणि त्याच वेळेस देव तिथंच प्रगट झाले आणि त्या ठिकाणी आई साहेबांना वस्त्र
पुरिवले, कारण देव तिथंच आहे. भरोनी उरला चराचरी. एक वेळ धर्मराजाच्या इथे घरी पंगत होती आणि धर्मराजाच्या अंत कार्याला कृष्ण परमात्मा हजर राहायचे. भीमदादाला सांगितलं परवाच्या दिवशी आपल्या इथं कार्यक्रम आहे, देवाला आमंत्रण द्या. भीमदादा जे विसरून गेले त्याला ध्यानच नाही. इकडं स्वयंपाकाला सुरुवात झाली, अवतान सांगितलं नाही. राजा धर्म आले आणि भीमाला विचारलं, भीमा देवाला आमंत्रण दिलं काय? दिलं म्हणले. स्वयंपाक झाला काय? आत्ता बोलवतो म्हणले देवाला. स्वयंपाक झाला म्हणले झाला. पात्रवाळ्या वाढा. पत्रवाळ्या वाळड्या, सगळी वाढ करा म्हणले. वाढ केली, सगळे जेवायला बसले. तूप फिरवा, आगारी फिरवा. अरे भीमा आगारी फिरवली. देव भीम बाहेर मैदानामध्ये आले आणि गदावरी भिरी फेकली आणि तिच्या खाली अशी मान धरली. म्हणले देवा तू जर धरायला गदा नाही आला तर मी मरतो. आणि देव तिथंच प्रगट झाले आणि वरच्या वरी गदा धरली. भीमाला म्हणले भीमा असं वागणं राहते का? काय करू म्हणले देवा, दुसरा इलाज नव्हता, मी विसरून गेलो. भरोनी उरला चराचरी. देव तिथंच आहे. भावया प्रगट कैसा दुरी अंतरी. आणि तोच भगवंत भक्तावरलं संकट निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी माणसाच्या रूपामध्ये अवतीर्ण होतो. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल, ज्या ज्या वेळेस स्वैराचार माजल, एखाद्या संतांचा छळ होईल, त्यावेळेस भक्तासाठी प्रगट होतो. आणि त्यांचा जो भार आहे ते स्वतः भार भक्तासाठी प्रगटला, भक्तासाठी प्रगटला, ओ भक्तासाठी प्रगटला, भक्तासाठी प्रगटला. भारताचा वाहिला, भारताचा वाहिला, वाहिला, वाहिला. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, ओ देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भक्तासाठी प्रगटला, भार त्यांचा वाहिला. बऱ्याच संतांचे काम केले. चोखोबा महाराजांच्या पत्नीचं बाळ चोखोबाची बहीण झाला शारंगार, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाले सारंगधर, वहिनी उघडाद्वार हाका मारी. कारण ज्या वेळेस प्रस्तुती काळ जवळ आला आणि त्यावेळेस चोखोबा महाराजांना सांगितलं तुमच्या बहिणीला घेऊन या. महाराज बहिणीला आणाय म्हणून गेले आणि गेल्याबरोबर असा रोड होता, रोडनं दिंडी जाऊ लागली पंढरपूरला. हे बहिणीला आणायचं विसरून गेले. ज्ञानबा तुकाराम दिंडीतच. घरची खबर नाही, कारण संतांची अवस्थाच तशी असते. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. मी कोणत्या कामाला गेलो याच जाण राहिली नाही. पहिले काय असे लाईट नव्हते आणि चोखोबा महाराजाला तर चंद्रभागाच्या खाली काढून दिलं होतं. मोडकं तोडकं खोपट अंधार. आणि ज्या वेळेस त्या माऊलीला वेदना होऊ लागल्या त्यावेळेस भगवंतानं जाणलं, अरे हे तर येडं इकडं आलंय, बाळांपण कसं होईल. आणि त्यावेळेस भगवंत असणारी बहिणीच्या रूपामध्ये आली आणि हाका मारू लागली. आणि मला सांगा, जिथं ब्रह्मांडाचा मालक जर बाळातपण करायला असेल तर तिथं काय सिजर करायचं काम पडेल काय? आपले पहा की सिजर करून काचा ठेवून मराले तर. आणि त्या माऊलीचं चंद्रभागाच्या वताडावर
चांगलं सोन्यासारखं गभ्याच्या गभ्या पोरग, कारण भगवंताचा हात लागलेला होता. मात्र का सर्वस्व असणार वाहुहा संसार देवापायी त्याच्यावर भार घातला की सहाय्य करतोच. मात्र केव्हा तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान, शूरदाता, तोची एक दान. विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते हो पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान. विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. अशा प्रकारचा आपण जर त्याच्यावर भार घातला की तो कैवारी झाल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच एकाच नाही बऱ्याच भक्त मंडळीचे देवानं काम केलेलं आहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, हे अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये, हे ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदितसे. पाय नुसता स्पर्श करतो. आपला टाइम झालेला आहे. लोकांच्या वावरात आऊत गेलं धुरा फोटू की रच्चे खायची पाळी. नाथ महाराजांनी काय भक्ती केली असेल. एक नाही दोन नाही 36 वर्ष सालावरला घडी काम करणार. तसं कावडीनं पाणीच नाही धुन धुयाची. एक वेळच धुन धुणारी बाई कामावर आली नाही. आणि शास्त्र असं सांगते ज्या घरामधले 3 तासापेक्षा ओले वस्त्र स्नानगृहामध्ये राहतात त्या दिवशी या घरी इटाळ आहे असं चित्रगुप्त डिक्लेअर करतो. देवाला काळजी लागली. आई साहेबाची त्यावेळेसची 50,000ची पैठणींनी पदराला हिरे माणके लावलेली. नाथ महाराजांचा पितांबर हरिपंडिताचे कपडे देवानं मागचा पुढचा विचार केला नाही. धुणं कसं धुवून आणू. देवानं टोपल्यामध्ये भरले गोदावरीवर नेऊन धुतले. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. एवढंच नाही अर्जुनाची पत्नी झाली. आणि असे कोणतेही बी भक्तावर आलेले संकट देव आपल्या अंगावर घेतो. अभंगाच्या शेवटच्या जय मन भक्ताचा जय देवान भक्ताचा भक्तासाठी जनी माने भक्तासाठी
शेवटच्या चरणामध्ये जनाबाई म्हणतात, जनी म्हणे जग जेठी भक्तासाठी होय कष्टी. आणि आपल्याला कष्टी व्हायची गरज नाही. हा तुमचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही येऊन करावं म्हणून काम करू नका. सहज काम करा तरी तेवढंच पुण्य मिळणार. सहज केलं तरी बी आणि करावं म्हणून केल्यानंतर पुण्याची गणना कोण करी. एक वेळेस असाच पूर्वी यज्ञ व्हायचे. यज्ञ मंडप गरुडानं पाहिला आकाशामधून भरारी मारणाऱ्या आणि विचार केला या मंडपामध्ये निश्चित संतांचं पदस्पर्श झालेला असेल. आपल्या दुःखाला कारणीभूत आहे वासना. ती वासना इथली माती जर आपल्या पायाला लागली तर जळती. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय म्हणून त्या मंडपामध्ये आला. इकडं तिकडं पाहिलं आणि गरुडाचं काम झालं. नेमक्या पंक्ती उठून गेलेल्या होत्या. पाटील फोन करून करून वळडू लागले, अरे कोणीतरी पात्रवाळ्या उचला, कोणीतरी झाडून काढा. कोणी यायला तयार नव्हतं आणि सहज पाण्यासाठी गरुड आला आणि गरुडानं जे भरारी मारली आणि त्या पंखाच्या वाऱ्यानं एवढा मंडप स्वच्छ झाला, एवढा मंडप स्वच्छ झाला. पायाचं काम नाही.
देवानं पाहिलं, म्हणले अरे 20 जणाला बोलिवलं, मंडप झाडा कोणी आलं नाही. आणि इतका स्वच्छ मंडप कोण केला? कोणतरी सांगितलं गरुडानं केला. देव गरुडावर प्रसन्न झाले. सांगितलं गरुडा तुला काय पाहिजे ते माग. म्हणले देवा मला काही नको, तुमचं वाहन म्हणून माझा स्वीकार करा. आणि एका पक्षाच्या योनीमध्ये जन्मलेल्या गरुडाला न कळत मंडप झाडा, कळून झाडा नाही, तर देवाचं वाहन होण्याचं सौभाग्य लाभलं. विठ्ठल. दुसरा एक मुद्दा सांगतो 5 मिनिटात आणि शिवेला पूर्ण विराम देतो. एक गावातले श्रीमंत 100-200 एकरचे पाटील अजिबात कव्हाच कीर्तनाला यायचे नाही, वाईचे सोडून. कव्हाच कीर्तनाला यायचे नाही. आणि होईल तर मोठी माणसं येत नाही. मालकीन तगादा लावायची, जा 7 दिवस आपल्या गावात सप्ताह, एखाद्या दिवशी तरी जा, एखाद्या दिवशी तरी कीर्तनाला जा. बळच आली, घरून काढून दिल्या मुळ. आल्या आल्या असा हे मंडपाचा बांबू धरला, टेकली आणि भजन सुरू होण्याच्या आधीच झोपली. त्याला खबर नाही. भजनानं भजन सुरू केलं, महाराज आले आणि ते आले त्यावेळेस आता मोठा माणूस कधीच कीर्तनाला येत नाही बाबा, म्हणून माणसं म्हणायचे पाटील या, काही म्हणायचे पाटील बसा. आनंद वाटायचा. पाटील आले बी, बसले बी, झोपी. अभंग झाला, चाल झाली, कीर्तन संपलं. पाटलाला खबर नाही कोणता महाराज होता, हे पाटलानं पाहिला नाही. जाते वेळ सगळे माणसं निघून गेले, भजने गेले, महाराज गेले, फक्त विना पहारेकरी राहिला. विना पहारेकरी विना घेऊन पाटलाच्या जवळ गेले आणि सांगितलं पाटील कीर्तन संपलं, घरी जा. पाटलानं डोळे पुसले, घरी गेले. पाटलीने विचारलं आज कीर्तनाला गेलत्या, काय घेऊन आल्या? काही मनगडे म्हणले मी गेलो आणि गेल्याबरोबर झोपी गेलो, मया ध्यानात काय अभंग नाही, चाल नाही, काही नाही. मग तुम्ही काय केलं? काही नाही म्हणले, मया ध्यानात एकच आहे. गेल्याबरोबर काही पोरं म्हणले पाटील या, काही म्हणले पाटील बसा, आणि जाताना इनेकरी म्हणला मात्र पाटील जा. इतकंच ध्यानात आहे म्हणले माझ्या. मग पाटलीने सांगितलं तुम्ही इठल इठल म्हणल्या नाही, रामकृष्ण हरी म्हटल्या नाही, फक्त तुम्ही हेच तुमच्यासाठी मंत्र म्हणली, या बसा जा, या बसा जा, हेच तुमच्यासाठी मंत्र म्हणली. योगायोगानं पाटलाला त्याचा छंदच लागला, दुसरं काहीच म्हणणं गेला. पाटील या बसा जा. योगायोगानं 12:30 वाजली तरी त्याचा ते जप चालू, या बसा जा. योगायोगानं 2-4 चोर त्याच्या घरामध्ये चोरी करा येऊ लागली. खिडकीला दिसले त्यावेळेस पाटलाचा जप चालू होता, या या म्हणल्याबरोबर चोर अर्धे घाबरली. त्याला खबर नाही. म्हणले पाटलानं आपल्याला पाहिलं गडी. म्हणले बसाव काय की, तितक्याची 12 खडी चालू होती, ते बसू लागले घे म्हणले बसा. चोर म्हणले आता 100% पाहिलं, पळावं लागते. पळू लागले, पळू लागल्याबरोबर यायचा जप चालू होता, जा. चोर म्हणले 100% पाहिलं, आता पाटलाच्या पाया पडल्याशिवाय, मॅनेजमेंट केल्याशिवाय काही जमत नाही. आणि खरंच पाटील माणसाला मॅनेज करायला आलं पाहिजे. मोदीनं पहा कसं 2024 जिंकायचं असेल तर चव्हाण साहेब असं मॅनेज करावं लागते. चोर आहे ना 1-2 घरून जमा करून आणलेलं काही एखादा किलो सोनं होतं, गठोडं संगत होतं. पाटलाच्या जवळ गेले, म्हणले पाटील आम्ही तुमच्या घरी चोरी कराय या नाही पाहिजे होतं, मात्र काय करावं म्हणले, पडली वळण इंद्रिया सकळा, म्हणून आलो. कारण 1-2 वेळेस अडकलेलं तुम्हीच आम्हाला सोडून आणलं, आम्ही या नाही पाहिजे होतं. मात्र आमची अवस्था कशी आहे म्हणली, दिवस सुना जाऊ देऊ वाटत नाही. आखरी काही भेटना गेलं तर कोणाचा वतलावरला चुलीवरला तांब्या तरी नेवाव, म्हणून तुमच्या इथं आलो. हे 2-3 घरी आम्ही चोरी केलेलं किलोचं सोनं आहे,
हे तुम्ही घ्या. माता आमच्या नावाची कुठं वाच्यता करू नका. पाटील म्हणला ठिवाण जा, कोणाला सांगणार नाही. पाटलानं ती 1 किलो सोनं उचललं आणि पाटलिनीला नेऊन दिलं. पाटील म्हणली हे काय होय? हे म्हणला रात्रीच्या कीर्तनाचं पाकिट होय. मला सांगा यानं काय ऐकलं होतं का? नाही. पाटलीन म्हणली अहो तुम्ही काहीच ऐकलं नाही, या बसान जा इतकंच ऐकलं तर 1 किलो सोनं मिळालं. आणि तुम्ही जर पुरं कीर्तन ऐकलं असलं तर तुम्हाला देवच भेटला असता. विठ्ठल आणि तुम्ही जे करसाल ते हेच सोबत येणार आहे. कित्येक श्रीमंत आपल्या देखत मेले, कोण काही नेलं नाही. त्या रावणाची केवढी संपत्ती होती, मात्र सोबत काही गेलं नाही. आपल्याला सगळ्याला माहित आहे. कमवू नाही असं नाही, कोणत्याच संतांना सांगितलं नाही की पैसे कमवू नका. बिलकुल पैसे कमवा, पैसे पाहिजेत. तुम्हाला जाळायचं असेल तर जळतनाला तर पैसे लागतात. मात्र कसे जोडून या धन उत्तम व्यवहार्य उदास विचारे. असा अखंड हरिनाम सप्ताह असला की या सप्त्याला पुरुषार्थ पाहिजे आणि दुसरी गोष्ट प्रेम पाहिजे. पुरुषार्थ म्हणजे 11,000 रुपये काढायचे सप्त्याला दान द्यायचे, पुरुषार्थ झाला. आणि अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे. इथं कोणती बाजू कमी दिसली तिची बरोबरी करायला लागते. अरे वाढायला माणसं कमी आहेत, पाणी वाढायला कोणी नाही. अजिबात लाजू नका. तुम्ही जर नुसतं वाढलं तरी असणार तुम्हाला तेवढंच पुण्य मिळणार. झाडझूड केली तरी तेवढंच पुण्य मिळणार. ऐकलं तरी तेवढंच पुण्य मिळणार. फक्त पुण्य मिळणार नाही कोणाला? भजन्याला आणि महाराजायला. विठ्ठल विठ्ठल. कारण कामुने एकही फुकट करणार म्हणून यायच्या पदरामध्ये काही पडत नाही. आणि सोबत हेच आल्याशिवाय राहत नाही. आणि जग कसं आहे पहा तुम्ही. तुम्हाला ज्या वेळेस गरज आहे तुम्हाला काहीच देत नाही. आणि तुम्हाला कॅन्सर सारखा दुर्धर आजार होऊ द्या, आयसीयू मध्ये ऍडमिट करू द्या, नाकाला ते टोपणं लावा, किलोभर शेप आणून उरावर ठेवता, ते नुसतं टुकू टुकू पाहते खाय. आणि तुम्ही चांगली हा तेव्हा चहाचा कट पाजवीत नाहीत. तुम्ही आता एखाद्या वेळेस दवाखान्यात ते रोगी सुधरल की नाही सुधरल हे माहित नाही, मात्र त्याच्या संघ सोयीला राहिलेलं सुधरते. हे 1 किलो उरावर आणलेला शेप ते सोयरा निघून गेला की कवा ढकलते, चाकू काढते. हे नुसतं डोळ्यानं पाहते, खाता येत नाही. आणि माणसं बोलाय जातात, याला बोलायला गेलं की. एका दिवशी पहिला मित्र गेला आणि सांगितलं काय लागायचंय ते लागू दे, तुला मरू देत नाही. नांदेडला दुरुस्त व्हायना गेला, संभाजीनगरला नेईल, तिथं व्हायना गेला, मुंबईला नेईल, अमेरिकेचे डॉक्टर बोलावील, मात्र मरू देत नाही. मात्र मेला तर शेवटी मी काही करू शकत नाही. दुसरे दिवशी दुसरा मित्र आला, सांगितलं पैसे तर किती लागू द्या म्हणाला. म्हणला तू ते मित्र, तू मरत नाहीस आणि इतक्यांशी जर मेलात तर आम्ही काय करणार आहोत. म्हणला मी तुझी माती चांगली करू, शेजारच्या 2-4 गावच्या दिंड्या बोलू, रात्र भर त्याला भजन बनू, बंद करू देणार नाही. वाटलं तर एका एका दिंडीला 1-1 बॉक्स देऊ, मात्र भजन बंद होऊ देणार नाही. लोक लाकडामध्ये जाळतात, तुम्हाला नारळात चन्नाच्या लाकडामध्ये जाळू, तेरवी मोठी करू आणि जमलं तर एखाद्या शाळेला नाव देऊ. याच्यापेक्षा दुसरं काही मयाच्या नव्हत नाही. तिसरे दिवशी तिसरा मित्र आला आणि सांगितलं पैसे ते देतो म्हणाले. मग मरत नाहीस, मेलं तर तो मित्र व्यवस्था करतो म्हणते, मला काही काम नाही. तू जिथं जाशील तिथं मी तुझ्या सोबत येईल. हे 3 मित्र, दुसरे तिसरे कोणी नव्हत. पहिला मित्र पैसा आहे. तुम्ही 1,00,000, 2,00,000, 10,00,000 रुपये लावा, कुठेही दवाखान्यामध्ये न्या, शेवटी मेल्याच तर पैसा काही करू शकत नाही. दुसरा मित्र आहे, हे सोयरे धायरे गणगोत बायका पोरं सुना नातवंड तुमची माती मोठी करतील, सोयरे बोलिवतील, चन्नाच्या लाकड्यामध्ये जाळतील, तेरवी मोठी
करतील याच्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही. आणि तिसरा मित्र आहे तुम्ही केलेलं कर्म. तुमचं कर्म वाईट असेल तर नरकामध्ये सोबत करील आणि कर्म चांगलं असेल तर स्वर्गामध्ये संग राहील. म्हणून चांगलं कर्म करा. अरे पाप करायला कष्ट लागते, पुण्य करणं सहज सोपं आहे. सहज तुम्ही इकडे येऊ लागल्या, रस्त्याला जर एखादा दगड पडलेला असला, एखाद्याला ठेस लागेल बाबा म्हणून उचलला, पुण्य पदरामध्ये पडते. माता आपण ते दगड काढीत नाही, तिकडं मटेरियल खातून इथं येऊन थुकतो. विठ्ठल विठ्ठल हला म्हणून यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला, सोडविण्याचा नाही. महाराज अभंग सोडवायचा असेल तर महाराज पाहिजे, आणि महाराज म्हणले की त्याला 4-2 गोष्टी करायला आल्या पाहिजे. म्हणून आता लांबण लावणं मला काही करता येत नाही. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जड गेला असेल, कोणाचं अंतकरण दुखलं असेल तर तुमचंच लेकरू म्हणून मला माफ करसाल अशी आशा बाळगितो. झालेली सेवा आमचे गायक गुणीजन, मृदंगाचार्य, विनेकरी, तुम्ही श्रोते मंडळी, पांडुरंग विठ्ठल रखुमाई यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय